नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या पहिल्या व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला आमचा फौजी क्वार्टर कसं आहे ते दाखवणार आहे। तर चला बघू कसं आहे। तर इथून हा असा जिना आहे, या साईडला आमचा क्वार्टर आहे। इथं शूज स्टँड आहे रॅकची, ते आम्ही इथे ठेवलेली कारण आम्हाला इथे जागा आहे म्हणून इथे लावले आम्ही। हा एक जाळीचा दरवाजा आहे, मच्छरांसाठी लावलेला तो। तर आतमध्ये येतच इथं आम्ही एक मनी प्लांटचं झाड लावलेलं आहे, असं मी टांगून गेले दरवाजापाशी मेन दरवाजाला। आणि ही छत्री बास आहे ना, छत्रीवरती हाताने बनवलेली पेंटिंग आहे पूर्ण। पण इथं गड्या आहे, गड्या पण आम्ही हे मार्केटमधून आणून लावलेले आहे। आणि हिला ही डेकोरेशन पाहत असेल ना, तर हे डेकोरेशन आम्ही ना कृष्णाचा बर्थडे होता आमच्या, तेव्हा केलं। याच्यात बलून वगैरे लावले होते पण बलून फुटून गेले। लाईट्स पण आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे यायचे असंच राहून दिलं आम्ही। इथे लाईट वगैरे लावले, इथं पण एक मनी प्लांट लावलेला आहे, ह्या कोपऱ्यात एक आणि ह्या कोपऱ्यात एक असं। आणि ही खिडकी आहे, खिडकीला इथं खिडकीच्या बाहेरून पण असं केशवच्या बाटल्या खाली झाल्या, त्याच्यात मनी प्लांट लावून दिलेला आहे पाण्यामध्ये। आणि हे ना, हे आमचं बॉक्स आहे सामान भरायचं, त्याच्यात आम्ही त्याचा सोफा बनवून ठेवलाय बसण्यासाठी। म्हणजे बसत तर होई नाही पण असं शो साठी म्हणून ठेवला। आणि इथं टेबल आहे छोटा टी टेबल, तो पण इथे ठेवलेला आहे समोरच। आणि हा डायनिंग टेबल आहे, इथे 2 चेअर आहेत आणि टेबल। आणि हे डेकोरेशन, ह्या साईडचं डेकोरेशन हे गणपती बसवलं होतं इथं आम्ही तेव्हा केलं, तर त्याचं हे। आणि ही फ्रेम पण मला माझ्या बर्थडेला म्हणजे गिफ्ट आली, ती लावून दिली आम्ही। हे पण आम्ही हे आम्ही ऑनलाईन घेतलं होतं मिशोवरून। आणि त्याच्यामध्ये पण मी त्याच्यावरती पण ह्या बॉटलवरती पेंटिंग काढलेली, पेंटिंग काढून एक 2 3 बॉटल असेल त्याच्यावरती आम्ही पेंटिंग बनवून त्याच्यात ठेवलेलं आहे। ह्या पण 2 केशपच्या बाटल्या, तुम्ही काउंट करू शकता किती केशपच्या बाटल्या खाली झाल्या। आणि इथं आमच्या कृष्णाचा फोटो लावलेला आहे। आणि हे वरती बघत असं कॅमेरा ते चालू नाही पण ते बस असा शोसाठी लावून ठेवलेला आहे आमच्या घरात। आणि इथे ह्या व्यक्तीला आम्ही अशा पेंटिंग लावलेल्या 3। आणि हे की होल्डर इथं, आणि इथं लाईटीच आहे मेन, तुम्हाला दाखवते लाईटीच याच्यात। आणि इथं की होल्डर आमच्या घराला कुलूप एकच आहे पण चार बघू शकता तुम्ही काउंटिंग। आणि हा पडदा पण ऑनलाईन घेतलेला आहे, हा असा इथे लावून दिला। हा आता ही रूम गेस्ट रूम दाखवली तुम्हाला। सगळ्यात पहिले आता आमचा देवांकडा, तर इथं हे असं लावलेले भिंतीला, पण याच्यात आम्ही देवाचं सामान ठेवलेलं आहे सगळं। आणि इथं आमचे देव येतात, जे की आम्ही रोज पूजा करतो, हे आमचे कृष्णजी। तसे भरपूर म्हणजे आम्ही अयोध्येला गेलो, अयोध्येवरून आणलेले, काही वैष्णोदेवीवरून पण आणलेले आहे फोटो। असं भरपूर फ्रेम आहेत आमच्याकडे। मथुराला गेलो आम्ही, तिथंच कृष्णजींना पण आणलेले। आणि ही वाली फ्रेम ना आमच्या अॅनिव्हर्सरी होती तेव्हा आम्हाला गिफ्ट भेटलेली आहे। इथे पण थोडीशी लाईट वगैरे लावलेली आहे। आणि हे मोराचे पिसारे पण आम्हाला असे सापडलेले आहेत, म्हणजे असं फिरता माग ते आम्ही इथे लावून दिले। हे एक सिंगल बेड इथे लावलेला आहे, इथं कोणी झोपत वगैरे नाही पण असंच लावून दिलेलं आहे। आणि इथं ही भिंतीला पण असं फ्रेम, ती वाली फ्रेम आणि ही वाली फ्रेम सोबत आणली होती आम्ही, 600 या 650 रुपयाला असे काहीतरी बसली होती आम्हाला सगळ्या मिळून। आणि हे चुकून मी हे घड्याळ घेऊन आले मार्केटमधून, मला माहित नव्हतं म्हणजे चौकोनी घड्याळ जे असं ते घरात लावत नाही, ते असं म्हणतात, मला माहिती नाही। मग ते आम्ही ह्या वाल्या रूम मध्ये लावून दिलं। तर इथं माझी सिलाई मशीनवर पाकिट पसारा आहे, मी माझे स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते, ते इथं माझी सिलाई मशीन वगैरे लावून दिली। इथं पण लावले होते मी थोडंसं, पण ते तुटून गेल्यामुळं ते एवढं हे नाही झालं। आणि हे माझा गल्ला। आणि हे पण हा बेडचा साईड टेबल इथं लावून दिला, त्याच्यात माझं सामान वगैरे ठेवलेले मी। आणि हे मी मेकअप आर्टिस्टचा क्लास केला, त्याचं सर्टिफिकेट, माझे ब्रशेस
या आमच्या कृष्णा सगळ्याला आहे, त्यात पैसे टाकत होतो त्याचा ते ठरले. आणि हे पण इथे सामान माझं लावून ठेवलं, कारण खाली ठेवलं ना आमच्या कृष्णा एक पण सामान ठेवलं सगळं धुवून टाकून दाखवते. चालेल इथं आमचा कृष्णा झोपलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं हळूच बोलावं लागेल. इथे जास्त सामान आहे, लाईटीचा असा हार्ट वगैरे बनवलेला आहे. इथे ड्रेसिंग टेबल आहे, जे की आमच्या साहेबांचं सामान आहे. ते सगळं माझं त्याच्यात काहीच नाही आहे, पण तुम्ही अंदाज लावू शकता. एक माणसा म्हणजे एका माणसाला एवढं सामान लागतं. आणि इथे 2 अलमाऱ्या आहेत ह्या, याच्यात कृष्णाचं सामान आहे आणि याच्यात आमच्या साहेबांचं सामान आहे. आणि 2 वरती असे म्हणजे आपण नाही म्हणत का पोटमाळ टाईप तसं आहे, त्याच्यात पण आम्ही बॅगा वगैरे आमचं जे म्हणजे सामान. तर ह्या आमच्या बेडरूमचं ना इथं म्हणजे अटॅच बाथरूम दोन्ही एकत्रच मिक्स आहे. आणि गेस्ट रूमचं इथं आहे, म्हणजे 2 असे मिळून 2 बाथरूम पाहू शकता. तर आता चला किचन मध्ये एंटर करते. सगळ्यात पहिले तुम्हाला माझं फ्रीज दाखवते किती मोठं आहे, पाहू शकता तुम्ही माझं फ्रीज. पण सामान खूप असतं माझ्याकडे, काही एवढं ठेवायला काही नसतं. दूध वगैरे राहतं, बस माझ्या तेवढंच खूप झालं. आणि इथं आम्ही लाईट वगैरे लावलेली आहे, असं इथं पण लाईट लावली. ही खिडकी आहे इथं. हे असं सामान वगैरे ठेवायला, याच्यात मी सामान ठेवलेली असं म्हणजे आपण जसं घरी बनवतो ना किचन स्वतःचं पर्सनल, तसंच याचं इथं बनवलेलं छान आहे. याच्यामध्ये पण सामान आहे, वरती पण माझे डबे वगैरे लावले मी सामान बनवून. तिथं पण आहे असं म्हणजे खाली पण खूप सारं सामान बसतं माझं, म्हणजे मी खूप सारं सामान ठेवलेलं आहे याच्यामध्ये पण. इथं शेगडी वगैरे, याच्यात सिलेंडर आहे इथं खाली 2 सिलेंडर आरामसर मतलब आरामात बसवून जाते तिथं. ही मांडणी पण म्हणजे अशी इथंच होती लावली, आम्ही काही विकत आणून नाही लावली. फक्त आमचे भांडे आहेत एवढे आम्ही घरून घेऊन आमचे भांडे. फॅन पण एक्झिट फॅन वगैरे सगळ्या सुविधा आहे त्याच्यामध्ये, पाहू शकता तुम्ही. तर मग तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला. हा बाल्कनी पण पाहू शकता, बाल्कनी कशी. ही आमची बाल्कनी आहे, एक चेअर ठेवलेली. इथं आम्ही बाटल्यांमध्ये झाडं लावून देते. दिवाळीच्या वेळेस त्याच्यात लाईट लावल्यामुळे ते जेवून गेले सगळे, परत फिरायला चांगली असते. इथं पण बाहेर असं कपडे वगैरे वाळू घालायला आहे वरती. आणि माझं काही बादल्या वगैरे बाहेरच होती, मी कपडे बाहेरच होते ना, त्याच्यामुळे कपडे सुकायला त्याला वरच्या क्वार्टरला असं सुविधा आहे. तर मग कसा वाटला तुम्हाला आमचा क्वार्टरचा होम टूर, कमेंट करून नक्की सांगा. आणि काही चुकलं असेल तर माफ करा, माझा पहिलाच व्हिडिओ त्याचे मला एवढं बोलता येत नाही व्यवस्थित, पण हळूहळू शिकून जाईन मी. तर रोज असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बाय बाय.